नमस्कार, चला आज आपण बघणार आहोत इडलीची रेसिपी। तर सर्वात प्रथम 1 ग्लास तांदूळ घेतलेले आणि 1 ग्लास आपल्याला उडदाची डाळ घेतलेली आहे। छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला ओव्हरनाईट आपल्याला सोक करून ठेवायचं आहे। आता बघा किती छान आपले सोक झालेले आहे तांदूळ आणि उडदाची डाळ। आता मिक्सीच्या ग्राइंडरमध्ये आपल्याला तांदूळ आणि शिजलेला भात टाकायचा आहे, त्यानंतर उडदाच्या डाळीचं पाणी टाकायचं आहे। उडदाच्या डाळीमध्ये खूप प्रोटीन असते। त्यानंतर तांदूळ जे आहे छान ग्राइंड झालेले आहे एका डब्यामध्ये टाकलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्याला उडदाची डाळ देखील छानपैकी बारीक करून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि रात्रभर आपल्याला एखाद्या चांगल्या गरम जागेवर ठेवायचं आहे। किती छान आपलं फर्मेंट झालं आहे तुम्ही बघू शकता। एका पातेल्यामध्ये आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। जे इडलीचे प्लेट्स आहेत त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपले जे इडली आहे ते बनवून घ्यायची आहे। बघा किती छान आपली इडली बनवून तयार आहे। किती स्पॉन्जी आणि फ्लफी झालेली आहे। नक्की तुम्ही बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। थँक्यू।